जय गुरु. सुरुवात करायची. आवाज येतोय माझा? हो. ओके. जय गुरु सर्वांना. जय गुरु. जय गुरुजी. आपण सुरुवातीला मध्यंतरी आपण जे शिकलो होतो थोडस एक पुनर्वाचन करू. अकारांत नपुसकलिंगी शब्दांची रूपे. फलम एक वचन, फले द्विवचन, फलानी बहुवचन प्रथमा. फलम एक वचन, फले द्विवचन, फलानी बहुवचन द्वितीया. म्हणजे प्रथम आणि द्वितीया दोन्हीही नपुसकलिंगीमध्ये अकारांतमध्ये सारखंच आहे. फलेन एक वचन, फलाभ्याम द्विवचन, फलैहि बहुवचन तृतीया. फलाय, फलाभ्याम, फलेभ्यः, फलाय एक वचन, फलाभ्याम द्विवचन, फलेभ्यः बहुवचन चतुर्थी. फलात एक वचन, फलाभ्याम द्विवचन, फलेभ्यः बहुवचन पंचमी. फलस्य, फलयोः, फलानां, फलस्य एक वचन, फलयोः द्विवचन, फलानां बहुवचन षष्ठी. फले एक वचन, इथं देवयोग झालं, फलयोः पाहिजे इथे. आणि फलेषु बहुवचन, फलेयु द्विवचन हे सप्तमी. हे फल, हे फले, हे फलानी, हे फल एक वचन, हे फले द्विवचन, हे फलानी बहुवचन संबोधन. याच्यामध्ये प्रथमा द्वितीया दोन्ही सारखं, म्हणजे एक वचन द्विवचन बहुवचन तिन्ही सारखं. नंतर द्विवचन मध्ये तृतीया चतुर्थी पंचमी फलाभ्याम संदर्भानुसार अर्थ बदलेल. आणि षष्टी सप्तमी मध्ये द्विवचन फलयोः, फलयोः दोन्ही सारखंच. आता ह्याचा उपयोग हे कशा करता वाचला आपण, की याचा उपयोग आपण काही वाक्यांमध्ये आज करणार आहोत. पुढे आपण जाऊत. परवा आपण जो अभ्यास केला पाचव्या पाठाचा, त्यामध्ये काही आपल्याला अहमचे वेगवेगळ्या विभक्ती रूप आले होते. ते विभक्ती रूप ऍक्च्युली चौथ्या पाठातले होते. चौथा पाठ सर घेणार आहेत पुन्हा, पण नंतर त्यात काही वेगळ्या पद्धतीने अभ्यास आहे म्हणून. पण सध्या आपण अस्मद जे आहे, अस्मद हा जो उत्तम पुरुषवाचक आहे अहम, त्याचं विभक्ती जे आहे ते बघूयात आणि मग आपण पुढे जाऊ. याच्यामध्ये अस्मदचे जे वेगवेगळे रूप आहेत त्याची कशी वाक्य बनली ते आपण बघूयात आणि मग पुन्हा पाचव्या पाठाला जाऊ. थोडंसं आपण चौथ्या पाठामध्ये वेळ घालवू. अस्मद, अस्मद हा धातूपासून वेगवेगळे उत्तम पुरुषवाचक सर्वनाम बनलेले आहेत. त्यातलं पहिलं आपण बघितलेलं आहे अहम, आवाम, वयम. हे सगळे या ठिकाणी जे आहेत ते हलंत म चे घेतलेले आहेत. याचं वाक्यामध्ये रूपांतर करताना जिथे आवश्यकता असेल तिथे अनुस्वार देऊन केलं जातं. अहम एक वचन, आवाम द्विवचन, वयम बहुवचन प्रथमा. आता काही काही ठिकाणी कसं आहे, संस्कृतमध्ये एकाच क्रियापदाचे दोन दोन रूप आहे, म्हणजे दोन दोन वापरले जातात. माम मा, मह्यम मे, मम मे, अस्मान्नः, अस्मभ्यम नः, अस्माकम नः. तर हे एक अक्षरी जे आहेत मा, मे किंवा नह, नह, न तिन्ही, हे काही वेळेला वापरलं जातं, काही वेळेला काव्यामध्ये वापरलं जातं. जुन्या संस्कृत वाङ्मयामध्ये वापरलं गेलेलं आहे आणि नवीनमध्ये सुद्धा काही काही वेळेला ज्यांचा अभ्यास असतो ते वापरतात. बाकीचे बहुधा सगळे जे सुरुवातीला दिलेले अक्षर आहेत तीच वापरतात, शब्द आहेत तेच वापरतात. तर माम, अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघे, वयम म्हणजे आम्ही सर्व. माम किंवा मा म्हणजे मला, आवाम म्हणजे आम्हा दोघांना, अस्मान किंवा नह म्हणजे आम्हा सर्वांना. सलाते सलानाते मधलं द्वितीय विभक्ती. आपण परवा बघितलं तर एक मया आलं आपल्याला त्या ठिकाणी.
मया एक वचन, मया म्हणजे माझ्याने, मया तृतीया एक वचन, माझ्याने, आवाभ्याम आम्हा दोघांनी का दोघांकडून, अस्माभिः आम्हा सर्वांकडून तृतीया विभक्ती, मया आवाभ्याम अस्माभिः. चतुर्थीमध्ये मह्यम किंवा मे हे एक वचनामध्ये. मह्यम म्हणजे माझ्याकरता, माझ्यासाठी. मे म्हणजे पण माझ्यासाठी, माझ्याकरता. आवाभ्याम आम्हा दोघांकरता किंवा आम्हा दोघांकरता म्हणजे आम्हा दोघांसाठी. अस्मभ्यम आम्हा सर्वांसाठी किंवा आम्हा सर्वांकरिता. नह म्हणजे सुद्धा आम्हा सर्वांसाठी. पंचमी मत, मत म्हणजे माझ्याकडून. जेव्हा जेव्हा हलंत त येतं तेव्हा ते आपण समजून घ्यायचं की हे पंचमी आहे. मत म्हणजे माझ्यापासून, माझ्याकडून, म्हणजे जेव्हा दूर जाते एखादी गोष्ट किंवा काही गोष्ट. आवाभ्याम आम्हा दोघांच्याकडून की आम्हा दोघांपासून. अस्मत आम्हा सर्वांच्या पासून. अस्मत हा शब्द बरेचदा आपल्याकडे धार्मिक कार्यक्रमात वापरला जातो. आमच्याकडून अशी पूजा अशी वगैरे काय असते गुरुजी म्हणतात बरेचदा. मम, मम म्हणजे माझे, हा आपल्याला माहिती आहे. मम म्हणा माझे. मे, मे हा केव्हा केव्हा वापरला शब्द आहे. मेचे पण दोन आहे, चतुर्थीमध्ये पण मे आहे, षष्टीमध्ये पण मे आहे. संदर्भानुसार ते आपल्याला अर्थ काढता येईल त्याचा. मम षष्ठीमध्ये माझे, आवयोः आम्हा दोघांचे, अस्माकम आम्हा सर्वांचे किंवा नह म्हणजे आम्हा सर्वांचे. सप्तमी मयी, माझ्यामध्ये, म्हणजे माझ्यामध्ये जे काही गुण असतात, अवगुण असतात, काही क्वालिटीज असतात, त्याच्याबद्दल जेव्हा बोलायचं असतं त्यावेळेला मयी म्हटलं जातं. आवयोः आमच्या दोघांच्या मध्ये, अस्मासु आम्हा सर्वांच्या मध्ये. आपण बघितलं असं या ठिकाणी की सप्तमी बहुवचन मध्ये शू वापरलेलं आहे बरं, वृक्षाशू. पण इथे अस्मासु, अस्मद मध्ये अस्मासु वापरलेलं आहे. आता हे वेगळा प्रकार शब्द जरी असला तर एक तुमच्या लक्षात आलं असेल की एक ठराविक पॅटर्नने विभक्ती बदलतात. आणखी थोडं वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा पॅटर्न सुद्धा सोपा आहे. एक दोन तीन वेळा वाचल्यानंतर आपल्याला कळतं की हे शब्द बदलण्याची जी पद्धत आहे एक ठराविक लयीमध्ये ठराविक पद्धतीने होत जाते आणि मग आपल्याला ते आपोआप लय लक्षात राहते. आज सकाळी मी काही टेबल्स तुमच्या ग्रुपवर टाकलेले आहेत, तुम्ही कधी बघितले असतील. ते काही सर्वनाम त्यांच्या विभक्तीप्रमाणे कसे बदलतात हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. वेगवेगळे सर्वनाम, त्यातलं जे संस्थेचं पुस्तक आहे भारतीय विद्याभवनचं, त्याच्यामध्ये एक परिशिष्ट त्यांनी दिलेलं आहे. त्या परिशिष्टामध्ये सगळ्या प्रकारची त्यांची या आपल्या सध्या अभ्यासाला असलेले विभक्ती दिलेले आहेत सर्वनामाच्या वगैरे, आणि काही वाक्य पण दिलेली आहेत जे आपल्या सध्या अभ्यासामध्ये आहेत. तर हे अशा प्रकारे अस्मद जे आहे, अस्मद म्हणजे त्याचं रूप अहम, अहम म्हणजे मी. तर याची हे विभक्ती आहे. या फक्त आपण ह्या वाक्यामध्ये आपण पुढे घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण ह्या सगळ्या गोष्टीचं रिव्हिजन करणार आहोत, म्हणून आपण त्याचं सामूहिक वाचन सध्या नको करायला. आता इथे पुढचं वाक्य आहेत ते उपवनम या पाठामध्ये आहेत. हे आपण बघूयात. याचं जसं आपण वाक्य वाचतो ते आणि मराठी अर्थ आपण वाचून घेऊ आणि वाटल्यास चर्चा करू आपण त्याला. पहिल्यांदा राजेंद्र कोल्हेकर साहेब. हो. वयम गच्छामः उपवनम, आम्ही बागेत जातो. या वयम हे अहमचं बहुवचन आणि त्यानुसार असलेलं क्रियापद गच्छामः, उपवनम बागेला, बागेत. ओके, चालेल, थँक्यू. स्नेहलताई. उपवने पुष्पाणि पश्यामः, फलानि च खादामः. उपवने म्हणजे बागेमध्ये, पुष्पाणी हे पुष्पमचं बहुवचन, आणि आम्ही असल्यामुळे पश्यामः, बागेमध्ये फुले पाहतो. फलाणी फळे,
बहुवचन. च खादामह खातो. आता खादामह क्रियापद आपल्याला कळतं की इथे वयम वापरायला पाहिजे. करता कोण आहे? वयम, आम्ही, आम्ही सगळे. वयम उपवने पुष्पाणि पश्यामः फलानि च खादामः. हे च इथे घेतलेलं आहे आणि पुष्पाणि पश्यामः काय झालं? ठीक आहे. फलानि च खादामः. याच्यामध्ये नाही कळलं असं काही आहे का? वाक्य मोठं आहे तरी नाही कळलं असं काही आहे का कुणाला? ओके, नंतर विचारा वाटलं काही तर. इरा, होतो का फोन चालू? रत्नप्रभा मॅडम, तिसरं वाजता का? रत्नप्रभा मॅडम, इरा फोन चालू होतोय. वेदश्री, हो सर. हा वाजते का? पुष्पाणां सौंदर्यं पश्यामः. हम्म. पुष्पानाम. आम्ही हा फुलांचे हा सौंदर्य पाहतो. पाहतो. हे आम्ही कशामुळे आलं अशा लिहिलेलं नाही इथे, पण पश्यामह हे क्रियापद आहे, हे बहुवचनी आहे आणि अहमच्या सिरीज मधलं आहे, म्हणून इथं बहुवचन वयम घेतलं. आम्ही वयम. वयम पुष्पानाम सौंदर्यम पश्यामः. सौंदर्यम हे सौंदर्य, सौंदर्यम हे नपुंसकलिंगी आणि पुष्पानाम हे षष्ठी, फुलांचे. पुष्पानाम हे बहुवचनी षष्ठी रूप आहे पुष्पमचं. अहम पुष्पानाम सौंदर्यम पश्यामः. जसं आपण फलम बघितलं, फलम सारखंच हे पुष्पमचं आहे. फलानाम तसं हे पुष्पानाम. अहम पुष्पानाम सौंदर्यम पश्यामः. ओके. राधिका पायघर मॅम. तर मी वाचू का? हा वाच वाच, व्हेरी गुड. हा. ग्रीष्मकाले आम्रस्य मधुरं रसं पिबामः. उन्हाळ्यात आंब्याचा गोड रस पितो. आम्ही. हा ओके, गुड, छान. हे वाक्य वाचून चांगलं वाटलं ना? आंबा खाल्ल्यासारखं हो वाटलं का? सर. ग्रीष्मकाले हे सप्तमी आहे, कारण हे एखाद्या काळाबद्दल बोलत आहे. ग्रीष्म म्हणजे उन्हाळा. ग्रीष्म हा ऋतू आहे. ग्रीष्मकाले, ग्रीष्म काळामध्ये. सप्तमी. आम्रस्य म्हणजे आम्र फळाचे, आंब्याच्या फळाचे, फळाचा. रसम, रसम हे नपुंसकलिंगी. मधुरम रसम, रसम असल्यामुळे मधुरम झाले. मधुरम पण नपुंसकलिंगी आहे. मधुरम रसम, मधुरम जे आहे ते रसमचं विशेषण आहे. पिबामह पितो, म्हणजे इथं वयम आहे गृहीत धरलेलं. वयम आम्ही ग्रीष्मकाले आम्रस्य मधुरम रसम पिबामह असं वाक्य आहे. हे आपल्याला सगळं नवीन आहे, पण आपण एक वाचून घेऊन ओळख करून घेऊ फक्त त्याची. राधिका मॅम. फलानां रसः मधुरः शीतः च भवति. हा फळांचा रस गोड आणि थंड असतो. राईट. इथे आपण काय वाचलं? मधुरम रसम पिबामह. इथे काय आहे? मधुरः शीतः च भवति. कारण शीतः जे आहे ते पुल्लिंगी आहे. इथे रसः सुद्धा आहे. रसः हे रसम. रस काय पितो? रसम पितो. हे काय झालं? रसम का बरं आलं इथे? या ठिकाणी त्याचं कर्म आहे. ते काय पितो? रस पितो, म्हणून रसाचं रूपांतर रसम झालं. आणि मग इथे हे कर्ता आहे. फलानाम रस, फळांचा रस. फलानाम म्हणजे फळांचा, षष्ठी. फळांचा रस कसा आहे? मधुर आहे, गोड आहे. शीतः च भवति, थंड आहे. ओके. मी वैशाली घेऊ का सर? सॉरी, कोण म्हटलं? मी रत्नप्रभा. हो बोला मॅडम. हा घ्या.
अत्र उपवने बालकाः क्रीडन्ति. ओके. अत्र म्हणजे येथे उपवने बागेत मुले बालकाः क्रीडन्ति. येथे बागेत मुले खेळतात. व्हेरी गुड. सोपं वाक्य आहे. अत्र हा. म्हणजे येथे, उपवने म्हणजे सप्तमी, बागेमध्ये, बालकाः अनेक मुले, म्हणजे हे बहुवचन आहे. म्हणून हे क्रियापद आहे ते पण बहुवचन आहे. क्रीडन्ति. अत्र उपवने बालकाः क्रीडन्ति. सोपं वाटलं का? खूप छान. ओके, चला, थँक्यू. सुनंदा गिरी मॅम. हो सर. वृद्धाः अपि सायंकाले तत्र आगच्छन्ति. आगच्छन्ति. संध्याकाळी वृद्ध सुद्धा तिथे येतात. ओके. वृद्धः, वृद्धचं बहुवचन वृद्धः, अपि सुद्धा, सायंकाले सप्तमी, वृद्धः जे येते कर्ता, अपि हे अव्यय, सायंकाले सप्तमी, तत्र तेथे, आगच्छन्ति बहुवचन क्रियापद. वृद्धः अपि सायंकाले तत्र आगच्छन्ति. संध्याकाळी वृद्ध सुद्धा तेथे येतात. कुठे? बागेमध्ये. ओके, गुड. रवींद्र जोशी साहेब. ते अत्र पुस्तकानि न पठन्ति. ते येथे पुस्तके वाचत नाहीत. पुस्तकानि, पुस्तकमचं बहुवचन आहे. ते हे बहुवचन आहे. ते म्हणजे कोण? हे वृद्ध. अत्र म्हणजे येथे, पुस्तकानि न पठन्ति. ते इथे पुस्तकं वाचत नाहीत बागेमध्ये. ओके, पुढे सुधा मॅम, तुम्ही वाचाल. माधुरी कुलकर्णी. किम अपि लेखादिकं लिखन्ति. किम अपि, कोणी. कोणी काही लेख इत्यादी, लेखादिकम इत्यादी पण लिहितात. येस, व्हेरी गुड. किम अपि, कोणी काही लोक, लेखाधिकम, लेख म्हणजे लेखलेलं काहीतरी लिहिणे. लेख अधिकम, अधिकम म्हणजे इत्यादी, आदी. लिखन्ति, लिखन्ति कावर आला? किम अपि आहे, ते अनेक लोक आहेत, एक नाहीये, म्हणून लिखन्ति. बहुवचन आहे म्हणून लिखन्ति. ओके, थँक्यू. पद्मजा पॉल मॅडम. हो सर. ये जनाः लेखन लिखन्ति ते केवलं वार्तादिकं कुर्वन्ति. ओके. म्हणजे जे लोक लेख लिहित नाहीत ते फक्त गप्पा वगैरे मारतात. तुम्ही सांगाल माझं वाक्याचं काय विश्लेषण? ये म्हणजे जे लोक. जनाः, जनःचे हे अनेक वचन आहे. जनाः बहुवचन. लेख हे कर्म आहे. लिखन्ति हे बहुवचनी क्रियापद आहे. केवलम हे पुन्हा विशेषण आहे. वार्तादिकम आणि वार्ता अधिक अधिकम म्हणजे वार्ता प्लस बाकी काही दुसरं, गप्पा आणि बाकी काही. कुर्वन्ति हे पुन्हा बहुवचनी क्रियापद क्रूचं. व्हेरी गुड, छान. जयमाला मॅम. किम यूयम भ्रमणम न कुरुथ. काय तुम्ही फिरायला जात नाही. किम अव्यय काय. यूयम तुम्ही बहुवचन. द्वितीय बहुवचन. यूयम बहुवचनच होते. सॉरी बहुवचन. भ्रमणम क्रियापद आहे का? नाही, भ्रमण म्हणजे कर्म. अच्छा, नाम झालं त्याचं ते. ओके. अँड न नाही आणि कुरुथ क्रियापद, बहुवचनी क्रियापद कुरुचा. बहुवचनी. यूयम कशाचं बहुवचन आहे सांगता येईल? त्वमचं आहे. त्वमचं. युवाम यूयम. त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे, यूयम म्हणजे तुम्ही सगळे. यूयम भ्रमणम न कुरुथ. काय तुम्ही फिरायला जात नाही असं.
ओके, थँक्यू. निलिमा चव्हाण मॅडम. निलिमा ताई. हा. भ्रमेण तु शरीरम बलम भवती. फिरण्याने तर शरीर बलवान होते. भ्रमेण म्हणजे नाही, भ्रमणे नाही, ते भ्रमणेन. भ्रमणेन फिरण्याने म्हणजे कोणती विभक्ती असेल ती भ्रमणेन. आपण मागे बघितलं होतं की जेव्हा सप्तमी. मध्ये जेव्हा असं एकारांत असतो. सप्तमी नाही, तृतीया. सप्तमीमध्ये तृतीया, शेवटी सर. असतं. हा, तृतीया तृतीया विभक्ती भ्रमणेन, फिरण्याने. जेव्हा शेवटच्या अक्षराला वरती असतं ना हे, त्यावेळेला त्याला अच्छा. सप्तमी. मधल्या याला जर आलं कुठे तर ते तृतीया असे ढोबळ मानाने. सांगता येत नाही स्ट्रिक्टली, पण भ्रमणेन म्हणजे फिरण्याने. तू तर हे अव्यय. शरीरम म्हणजे शरीर. बलम म्हणजे बलवान होते भवती. फिरण्याने तर शरीर बलवान होते. ओके. सोनाली सुळे मॅम. इत्थम वैद्याः वदन्ति असे वैद्य म्हणतात. इत्थम म्हणजे असे. वैद्याः म्हणजे वैद्य याचा अर्थ दिसतो. अनेक वैद्य. आणि वदंती म्हणतात. अनेक वैद्य असल्यामुळं वदंती. जर एक असतं तर वैद्य वदती. इत्थम असे. इत्थम सारखा आणखी एक शब्द आपण शिकलो, आठवतं का कुठला? कथम. कथम कसे, इत्थम असे. ओके. इत्थम वैद्यः वदन्ति असे वैद्य म्हणतात. गुड. जोशी ऐकून झालं का? रवींद्र जोशी. झालं, पण वाचू शकतो. हा, वाचा बरं पुढचं. तर मी राहिले आहे. बरं, मग मी आता राहिले आहे. रवी सरांचं झालं की तुम्ही या. हा, शेवटचं तुम्ही करा. हा, किम तोम. हा, तुम्ही बोला मॅडम. जरे रवी सरांनी बंद केलंय. मॅम तुम्ही ओके. बोला. हा. किम किम त्वम अत्र उपवने व्यायामम करोषि. काय तू येथे बागेत व्यायाम करतोस. किम म्हणजे काय हे अव्यय आहे. त्वम म्हणजे तूच एक वचन. अत्र इथे अव्यय. उपवने हा लास्टला आहे म्हणजे सप्तमी. उपवनात बागेत. व्यायामम हा द्वितीया विभक्ती कर्म आहे. आणि करोशी करतोस, कारण तो त्वमचं हे असल्यामुळे त्वम हे त्याला करोशी करोशीचं एक वचनी क्रियापद. वर्तमान काळ. फ्युचर डे नाही, वर्तमान काळातलं. जर पोटफोड्या श आलं, अर्ध श, तर भविष्य. भविष्यामध्ये श कसं असतं? अर्ध. पोटफोड्याच आहे श. नाही ना, पण हे अर्ध नाही ना, पूर्ण आहे तो. करोशी श पूर्ण आहे. जर श असेल, श आणि त्याला य, तर असं साधारण ढोबळमानाने तो भविष्यकाळ असेल. ओके ओके, ठीक आहे. अजून कोणी आहे का राहिलेला? आणि आता इथं उपवन मध्ये आलंय ना, मध्ये आलंय ना. नाही, उपवन मध्ये येऊ द्या. मध्ये आले. नाही, उपवने आपल्या कळतं कसं असतं त्याच्यामध्ये की उपवनम म्हणजे उपवनाला द्वितीया, आणि उपवने म्हणजे उपवनामध्ये, जागेमध्ये सप्तमी. जर अनुस्वार असेल तर द्वितीया. जर इथे याला काय म्हणता येईल, त्याला असं आशीर्ष असेल तर त्याला उपवने सप्तमी. सर मी घेते शेवटचं. हा, घ्या. सुरेखा. हो, या बोला. बालकाः प्रातःकाले अत्र व्यायामं कुर्वन्ति. ओके. म्हणजे सकाळी मुले येथे व्यायाम करतात. गुड. बालकाः म्हणजे बहुवचन. प्रातःकाले सप्तमी. बालकचा. प्रातःकाले सप्तमी. अत्र म्हणजे इथे म्हणजे अव्यय. व्यायामम द्वितीया विभक्ती कर्म आणि कुर्वन्ति क्रियापद. व्हेरी गुड, छान.
वर्तमान काळ. वर्तमान काळ. एक्सलंट. तर हे अशा प्रकारे आपण इथे या अस्मतच्या विभक्ती बघितल्या आणि काही वाक्यांचा सराव केला. याच्या पुढचा जो भाग आहे भूतकालवाचक कर्मणी, हे आपण नंतर बघणार आहोत. सध्या आपण याला स्थगित ठेवू. आता इथं सर. हा हॅलो हा बोला. सर, राधिका बोलतीये. हो बोला. एक विचारायचं होतं, हे जे आपण आता वाक्य घेतोय ना, हा तर त्यात अव्यय विभक्ती वगैरे हे कसं ओळखायचं याचं मला कळत नाहीये थोडं. तर बर. ते त्याच्यासाठी काय करायचं, म्हणजे कुठलं प्रथम आहे द्वितीय वगैरे असं लवकर लक्षात नाहीये. हो ठीक आहे, हरकत नाही ना. प्रॅक्टिस चालेल. कसं करायचं त्याच्यासाठी? पाठांतरच करावं लागेल का? पाठांतर नाही, वाचलं तरी चालतं. रोज एकदा जरी वाचलं ना तरी चालतं. टेबल वाचून तुम्ही कम्फर्टेबल असाल तर टेबल वाचायचे, किंवा मग वाक्य त्याचा अर्थ काढून मग टेबलमध्ये जायचं. की हा अमुक शब्द ह्या टेबलमध्ये कुठे घेतलेला आहे. मी या सगळे जे टेबल आणि टाकलेत ना, 2 टेबल टाकले मी, त्यामध्ये तुम्हाला हा हा बहुतेक सर्वनामं मिळतील यातले. हा तर त्यामध्ये तुम्हाला तुम्ही वाक्य बघून, आता हे याचे जे PDF आहेत ते PDF त्यांनी सरांनी टाकलेले आहे तिथे लिंकवरती. तिथून त्याचं हो तुम्ही डाउनलोड करून घेतलं किंवा प्रिंट काढून घेतल्या तर तुमचं ते पुस्तक बनवून जाईल ते. आणि ते तुम्ही जर आणि वेळ मिळेल तेव्हा बघितलं आणि त्याला जर ह्या टेबलशी कम्पेअर केलं की हा शब्द ह्या टेबलमध्ये कुठे आहे, प्रथमेला आहे का द्वितीयाला आहे का काय आहे, त्याप्रमाणे केलं तर हो. तुम्हाला सोपं जाईल ते. असं नुसतं वाचलं नाही, आणि असं त्वम युवाम युएम हे लक्षात राहील याची गॅरंटी नाही. तर तेच. जोपर्यंत आणि सर, जे आपल्याला पुस्तकं मिळाले आहेत आणि हे थोडं वेगळं पडतंय का त्याच्यापेक्षा? पुस्तकं तुम्ही म्हणजे घेतली का तुम्ही? म्हणजे हा भारतीय पुस्तकं विद्या पुस्तक घेतली. आली तुम्हाला, त्यात वेगळं असं हा काही हा नाहीये. 10 हे एकच आहे. हा. जर तुम्हाला काय वेगळं नाही, वाटलं तर सांगा मला. हे टेबल फॉर्मॅट मध्ये वगैरे कसं आपण जे घेतो डेलीला तसं सेम टू सेम नाहीये, थोडं वेगळं आहे. ते हा, पाहिली मी तिथे वेगळं पुस्तकं. असू शकतं, कारण कसं तिथे बऱ्याच ठिकाणी हा द्विवचन नाहीये. त्यांनी मग फक्त याची एक PDF वचन आणि आणि ते दोन्ही एक वचन बहुवचन घेतलं अभ्यास त्यांनी. अभ्यास म्हटलं दोघांमधूनही करायचं का? ही PDF आणि ते दोन्ही टॅली करायचे का मग? PDF जरी घेतलंच चालतं. तुम्हाला कुठे वाटलं वेगळं तर पुस्तकाला हम्म. रेफर करा तुम्ही की या पुस्तकात काय दिलंय मग. म्हणजे PDF PDF आणि पुस्तक दोन्ही व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय केलं तरी चालतं, नुसतं PDF वाचलं तरी चालतं. PDF मध्ये ओके. सोपं पण जातं समजायला, आणि यातलेच येस. सगळे येतात परीक्षेला. त्या परीक्षा पास करणे हा जो उद्देश असेल तर ते सोपं पण जातं. आणि भाषा ओके. शिकण्याकरता सुद्धा हे जास्त सोयीस्कर आहे. अक्षर मोठं असतं, समजायला हा प्रॉब्लेम हा नाही, रंगीबेरंगी असतं, ते बघायला बरं वाटतं. ते काय होतं, येस पुस्तकं येस. जी आहेत ती बारीक प्रिंट आहे त्याची, आणि ते हा वाचण्यामध्ये एखाद्या वेळेला काही अक्षर वाचताना आपली चुकू पण शकतात. ओके. इथे इथे पण काही बारीक चुका आहेत, आता एक सापडली आपल्याला तशी, पण क्वचित आहे अशी. बहुतेक चालेल 99% बरोबर आहे. चालेल. थँक्यू. ओके. तर तर इथे आपण पुस्तकं घेणं कंपल्सरी नाहीये ना? काय काय पुस्तकं घेणं कंपल्सरी नाहीये ना? मग तुम्ही 200 रुपये काहीतरी भरले, त्यात पुस्तकं ठेवली सरांनी तिथे ग्रुपवरनं त्या, त्यातून तुम्ही डाउनलोड आहेत करून का? प्रिंट काढले चालेल. त्यामध्ये स्टडी मटेरियल म्हणून ठेवलंय त्यांनी तिथे, त्याचं पुस्तकं नाही बाकी त्यामध्ये. कारण मी या शीट्सच बघतेय, ह्याच प्रिंट हो, आउट एवढं काढते पुरेसं आहे. आणि हे हे सोपं sheets, पडतंय हो हे ऍक्च्युली. सोपंही आहे. कसं आहे, अक्षर मोठं आहे, जरा अट्रॅक्टिव्ह पण आहे, दिसायला छान दिसतं आणि लक्षात पण राहतं. मध्ये अमुक पानावर अमुक आहे हे पण लक्षात राहतं. आपली प्रॅक्टिस याच्यावरच चालली आहे ना, याच्यावरच करू त्याच्यामुळे आपण त्याला. हो, हा आणि परीक्षेला हा पण हेच राहील, त्यामुळे काही ओके काळजीचा प्रॉब्लेम नाही. ओके. याच्या बाहेर नाही येणार काही. हा. तर हे त्वम म्हणजे तू. या त्वम मधलं आपण पहिलं बघितलेलं आहे, त्वम युवाम युयम. तू एकटा, त्वम, युवाम तुम्ही दोघे, युयम तुम्ही सगळे. आता ह्याच जसं आपण अहमचं बघितलं तसं इथे त्वमचं आहे. त्वाम तसं इथे पण दोन काही ठिकाणी आहे, त्वम किंवा त्वा म्हणजे तुला, युवाम म्हणजे तुम्हा दोघांना. युष्मान आणि वहचा वापर फार कमी आहे. युष्मान असतं बरेचदा. युष्मान म्हणजे तुम्हा सर्वांना. त्वया म्हणजे तुझ्याने. युवाभ्याम म्हणजे तुम्हा दोघांकडून. युष्माभिही तुम्हा सर्वांकडून. इथे त्वम युवाम युएम हे एक आहे. युवाम युवाम द्विवचन मध्ये
प्रथमा द्वितीया सारखंच आहे. तृतीया चतुर्थी पंचमी ही द्विवचनची सारखीच आहे. युवयोः युवयोः हे षष्ठी आणि सप्तमी सारखंच आहे. मग इथे ऑब्झर्व करेल की इथे संबोधन नाहीये, कारण तू म्हटल्यानंतर तू हेच संबोधन आहे. त्यामुळे वेगळं असं काही गरज नाही म्हणून घेतलेलं नाही त्यामध्ये. तृतीया त्वया, त्वया म्हणजे तुझ्याने, युवाभ्याम तुमच्याने किंवा तुमच्याकडून, युष्माभिही तुम्हा सर्वांकडून, तुभ्यम तुझ्याकरिता, हे प्रार्थनेमध्ये असतं बरेचदा. तुभ्यम, युवाभ्याम तुम्हा दोघांकरिता साठी, युष्माभ्याम तुम्हा सर्वांसाठी, वह जरी आलं कुठे तरी तुम्हा सर्वांसाठी. त्वत पंचमी म्हणजे तुझ्यातून, युवाभ्याम तुमच्याकडून तुमच्यातून, युष्मत तुम्हा सर्वांच्यातून तुमच्यापासून सर्वांच्या पासून, तव तुझे, ते तुझे षष्ठी, युवयोः तुम्हा दोघांचे, युष्माकम तुम्हा सर्वांचे, वह तुम्हा सर्वांचे, त्वयी सप्तमी तुझ्यामध्ये, जसं मयी होतं तसं त्वयी, युवयोः तुम्हा दोघांच्या मध्ये, युष्मासु तुम्हा सर्वांच्या मध्ये. हे आपल्याला सरावानी जेव्हा आपण अनेक वाक्य वाचूत करू तेव्हा हे वाक्य शब्द जे आहेत ते जास्त ओळखीचे होतात. ओके, हे वाचून घेऊन तर वेळ कमी तसा. तो कोठे गेला, सह कुत्र गतः, इथं प्रश्नचिन्ह पाहिजे, ते राहून गेला. तो कोठे गेला, हे नको घ्यायला, भूतकाळ आहे, सोडून द्या आपण. हे ठीक आहे. त्वं मया सह उद्यानं गच्छसि, आपण असं काल वाक्य बघितलं होतं ना, मया सह, माझ्या बरोबर, उद्यानं गच्छसि, हे मया जे ती तृतीया. अहम त्वया सह नगरम गच्छामि, मी तुझ्या बरोबर शहराला जातो. सह मया सह तत्र न गच्छति, तो माझ्या बरोबर तेथे जात नाही. आता हे असं वाक्य मराठीमध्ये नॉर्मली होत नाही, आगच्छती झालं असतं, ते काही येत नाही, माझ्याबरोबर तो येत नाही असं झालं असतं. पण त्यांनी गच्छती वापरलंय म्हणून भाषांतर त्याचं जात नाही झालं इथे. रामेन सह त्वं कुत्र पठसी, रामाच्या बरोबर तू कुठे वाचतोस. आता इथे आपण बघितलं, इथे सह वापरलेलं आहे. मयासह, त्वयासह, पुन्हा मयासह, आणि पुढे इथे रामेन सह. तर राम जे आहे, एक प्रश्न होता, रामेण न आणि रामेण न कुठे वापरायचं, न कुठे वापरायचं. आता हे रामेण न लिहिलंय ना इकडे. हो ना, न बाणाचा इथे आहे. त्याचं कारण असं की राम मध्ये र आहे. जेव्हा र असतं एखाद्या नामामध्ये तेव्हा त्याची तृतीया करताना न बाणाचा वापरला जातो. सध्यापुरतं आपण लक्षात एवढंच ठेवू की रामेन जेव्हा येईल आपल्याला तेव्हा न बाणाचा काढायचा. नियमामध्ये आपण नंतर जाऊ पुन्हा एकदा. तर जेव्हा जेव्हा सह येईल, चारही ठिकाणी सह आहे, तिथे तृतीय विभक्ती वापरलेली आहे. मया सह, त्वया सह, रामेन सह. ओके, यातला पॉइंट हाच आहे. तव मंदिरम सुंदरम अस्ति, तुझे षष्ठी आहे. तव मंदिरम सुंदरम अस्ति, रामकृष्ण मम पुस्तकम तेन सह पठती. आता इथे दोन विभक्ती आहे. मम म्हणजे माझे, तेन सह त्याच्या सोबत, रामकृष्ण माझे पुस्तक त्याच्या सोबत वाचतो. म्हणजे तेन सह तृतीया, मम माझे षष्ठी. मय्या तुभ्यम धनम, हे नको वाचायला, हे वेगळं आहे, ते धातू साधित आहे. आता हे साधं वाक्य आहे. तव शूरः पुत्रः कुत्र अस्ति. पुत्र हे पुल्लिंगी आहे म्हणून त्याचं विशेषण शूर, ते शूरः झालं. तव शूरः पुत्रः कुत्र अस्ति, तुझा साहसी मुलगा, शूर मुलगा कुठे आहे. स्वगृहे
त्वं किं न तिष्ठसि स्वगृहे सप्तमी. त्वं किं न तिष्ठसि, तू का वाट बघत नाही, थांबत नाहीस. कदा त्वं, हे नको, आगतः नको. कदा त्वं तत्र गमिष्यसि. कदा म्हणजे केव्हा, त्वं तू, तत्र म्हणजे तेथे, गमिष्यसी म्हणजे जातील. आता इथे बघा पोटपड्या श अर्ध आलेलं आहे, श ला य इथे असं आलं की भविष्यकाळ समजायचं आपण त्याला. म्हणजे सध्याचा हा समजण्यापुरता ठोकताळा आपला. कदा केव्हा, त्वं तू, तत्र तेथे, गमिष्यसी जाशील. ओके. तव पुस्तकम कुत्र अस्ति, तुझे पुस्तक कुठे आहे. हे नको, हे नको, हे नको. आता हे काही वाक्य कह कौ के, जसं आपण 3 बघितले ना. कह म्हणजे कोण, एकटा. कौ दोघ जण, कोण. के अनेक, अनेक कोण. जेव्हा अनेक लोकांबद्दल आपल्याला प्रश्न विचारायचा कोण, तेव्हा के. जसं आपण ते म्हटलं तसं के. का, का हे स्त्रीलिंगी, क हे पुल्लिंगी, का हे स्त्रीलिंगी. के 2 स्त्रिया, कोण. अनेक स्त्रिया, कहा. का के कहा, कह कौ के. किम के गाणी, जसं आपण तत्तेत आणि बघितलं त्यामध्ये किम म्हणजे कोण, के गाणी तसंच. किम म्हणजे काय, क म्हणजे कोण, काय एका व्यक्तीकरता, के 2 व्यक्तींकरता, काणी अनेक व्यक्तींकरता. वनम वने वनानी, फलम सारखं. वनम एक वचनी एक व्यक्तीकरता, वने 2 व्यक्तींकरता, 2 वनांकरता, वनानी अनेक वनांकरता, बहुवचन. नाही, हे एक आपण एक मी जरा वन त्याचं एक्सप्लेन करायचं, वनाचं मला नाही कळलं. हे वनम वने वनम, वनानी म्हणजे काय एका बोलतो? वनाबद्दल जेव्हा बोलतो आपण, फलम फले फलानी, आठवतं का. हा हा. तसंच वनम वने वनानी. वनम म्हणजे एक अच्छा, वन. म्हणजे बाकी कोणताही शब्द असेल तर अशा प्रकारे हा, करायचं. म्हणजे ओके. जसं फलम आहे तसं पुष्पम आहे, तसंच वनम आहे. म्हणजे एक आपल्याला जर विभक्ती कळली, मग हे संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं, हे कशासारखं चालतं. मग कुणी म्हणतं हे ओके, राम कळलं. सारखं चालतं. मग राम जेव्हा अकारांत कोणतंही नाव आलं, देव आलं, देव कसं चालतं, रामासारखं चालतं. वनम कसं चालतं, फलम सारखं चालतं. पुष्पम कसं चालतं, फलम सारखं चालतं. म्हणजे आपल्याला फक्त एकच विभक्ती लक्षात असली पाहिजे, फलमची, रामाची, किंवा इतर कुठे काही स्त्रीलिंगी असेल नदीची. तर त्याप्रमाणे मग जेव्हा केव्हा पुढे येईल सिमिलर, त्या ठिकाणी आपल्याला तशा प्रकारच्या विभक्ती घ्यायच्या. मग तसं काय आलं की कुठलं आहे हे मग पाहता येतं, पंचमी, षष्टी, सप्तमी काय असेल, सोपं जातं आपल्याला ते. एक साधारणतः 5-6 प्रकारच्या विभक्ती जर माहिती असल्या तर संस्कृत समजायला सोपं जातं. आणि ते आपल्याला सरावाने आपोआप माहिती होतं. हे खूप खुला ते नको जायला, नंतर बघू आपण. हे नंतर घ्यायचं आपल्याला केव्हा. आता हे आपली वेळ संपत आली याच्यामध्ये. आपण हे बघितलेलं आहे काल. हे नोचेत पण झालंय आपलं. भाषणे करिष्यामी, आगमिष्यती अत्र झालेलं आहे. तो पडेल झालंय आपलं, मी पडणार नाही. हा, हे आपलं हे चाललं होतं ना इथे. आंग्ल भाषाम पठिष्यती झालं होतं. मी तर वाचणार नाही, अहम तू न पठिष्यामी. मी पत्र लिहीन, अहम पत्रम लेखिष्यामी. तो कोठे पत्र लिहील, स कुत्र पत्रम लेखिष्यती. तो काम लवकर करील काय, किम सह कार्यम शीघ्रम करिष्यती. मी येथे काम करणार नाही, अहम अत्र कार्यम न करिष्यामी. इथपर्यंत आपण घेतलं होतं.